विद्यार्थी मित्र हो, भोसले तर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। इयत्ता 7वी प्रकरण क्रमांक 4 कोण व कोणांच्या जोड्या अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। यापूर्वीच गणित विभाग 1 मधील 8 प्रकरणे आणि गणित विभाग 2 मधील 7 प्रकरणे यामधील सर्व सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 इंग्रजी आणि मराठी माध्यमातून सर्व व्हिडिओ आपल्याला अत्यंत सोप्या भाषेतील पाहायला मिळतीलच, परंतु आणखी एकदा आपणा सर्वांचं या अभ्यासक्रमाकडे लक्ष वेधावं म्हणून पुन्हा एकदा काही प्रकरणासाठी केलेला प्रयत्न। या ठिकाणी आकृतीमध्ये कोण ABC दिलेला आहे, त्याचं नाव आपल्याला पाहिजे। प्राथमिक माहिती आपल्याला कोणासंबंधीची या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये भरायचे आहे। शेजारील कोणाचे नाव लिहा। कोण ABC, B हा शिरोबिंदू आहे, त्यामुळे B हा शिरोबिंदू A आणि C या दोन बिंदूंच्या दरम्यान ठेवायचा आणि कोणाचं चिन्ह असं करायचं, कोण ABC। कोणाच्या शिरोबिंदूचे नाव बिंदू B आहे, बिंदू मागे शब्द लिहा। मी थोडक्यात लिहिला आहे बिंदू B। ज्या ठिकाणी कोण तयार झालेला आहे, कोण किरण AB आणि किरण BC, या ठिकाणी किरण BA आणि किरण BC। किरण सुद्धा हा बाणाच्या टोकाकडे वाचत जायचा शिरोबिंदूपासून, आरंभबिंदूपासून। BA आणि BC यांचा संयोग संच B या ठिकाणी झालेला आहे। कोणाच्या भुजांची नावे बाजू BA आणि बाजू BC, बाजू BA आणि बाजू BC। ओके, या ठिकाणी भुजावर दाखवलेल्या बिंदूंची नावे, बिंदू या ठिकाणी बिंदू A हा भुजेवरचा बिंदू आहे, बिंदू B शब्द बिंदू लिहायचं पण, आणि बिंदू B आणि बिंदू C हे तीनही बिंदू भुजावरील बिंदू आहे। ओके, त्यानंतर आपल्याला कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग पाहायचा आहे। या ठिकाणी या प्रतलातील आकृतीमध्ये प्रतलातील कोणांच्या भुजावरील बिंदू व्यतिरिक्त PQR या ठिकाणी हा कोण आहे, PQR हे भुजेवरील बिंदू आहे, ते सोडून बिंदू N आहे, बिंदू M आहे, बिंदू T आहे, यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजे कोण PQR चा अंतर्भाग। म्हणजे त्यामध्ये O हा सुद्धा बिंदू आहे, त्याला आपण कोण PQR चा अंतर्भाग म्हणजेच इंटेरियर ऑफ एन अँगल असं म्हणतो। त्यानंतर प्रतलातील जे बिंदू कोणाच्या भुजावर नाहीत, म्हणजे PQR हे भुजावर आहेत। ओके, M T O N हे बिंदू कोणाच्या अंतर्भागात आहेत, आणि मग बाहेरचे राहिले बिंदू कोणते इथं दिलेले, बिंदू G आहे, बिंदू D आहे, बिंदू S आहे आणि बिंदू E आहे। भुजावर नसणारे बिंदू आणि कोणाच्या अंतर्भागात नसणारे बिंदू, अशा बिंदूंचा संच म्हणजे या ठिकाणी कोण PQR चा बाह्यभाग, एक्सटेरियर ऑफ एन अँगल। अशा प्रकारचे बिंदू G, बिंदू D आणि बिंदू E आहेत। ओके, त्यानंतर आपण संलग्न कोण, लगतचे कोण, ॲडजस्टंट अँगल्स पाहणार आहोत। या ठिकाणी पहा, कोण BMD या कोणाच्या अंतर्भागात Q हा बिंदू आहे, BQ हा किरण जोडल्यामुळं, किरण काढल्यामुळं कोण BMQ आणि कोण QMD असे दोन कोण तयार झालेले आहेत। लगत येणारे कोण आहेत, कोण BMQ, QMD। अशा पद्धतीनं किरण MQ ही या दोन कोणांची सामायिक भुजा आहे। समजा या ठिकाणी कोण BMQ या कोणाच्या अंतर्भागामध्ये समजा आपण M हा बिंदू घेतला, कोण QMD या कोणाच्या अंतर्भागामध्ये समजा आपण N बिंदू घेतला। M आणि N यांचे अंतर्भाग भिन्न आहेत। या ठिकाणी सामायिक शिरोबिंदू कोण BMQ आणि कोण QMD या दोन्ही कोणांचा M हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि MQ ही सामायिक भुजा आहे। अशा परिस्थितीमध्ये कोण BMQ आणि कोण QMD यांना लगतचे कोण किंवा संलग्न कोण असे म्हणतात। ओके, या ठिकाणी या आकृतीमध्ये कोण BMQ आणि कोण QMD या कोणांची किरण MQ ही सामायिक भुजा आहे। आता आपण पाहिलं M हा शिरोबिंदू सामायिक आहे, या कोणांच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही, ते एकमेकांचे शेजारी आहेत, अशा कोणांना संलग्न कोण म्हणतात। आणि संलग्न कोणांची एक भुजा सामायिक असून म्हणजे किरण MQ ही सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूने असतात, म्हणजे MQ हे सामायिक भुजा आहे।
एम क्यू या सामायिक भुजेच्या एम बी एका बाजूला आहे तर एम डी दुसऱ्या बाजूला आहे, विरुद्ध बाजूला आहेत आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो. संलग्न कोणांच्या अंतर्भाग भिन्न असतात म्हणजेच विभिन्न असतात. या ठिकाणी एम आणि एन हे एकमेकाच्या अंतर्भागात येत नाहीत. या ठिकाणी कोन बी एम डी आणि कोन या ठिकाणी बी एम क्यू या कोणांची एम बी या ठिकाणी ही भुजा सामायिक आहे. कोणते कोण पहा, कोन बी एम डी, कोन बी एम डी हा मोठा आणि कोन बी एम क्यू यांची ही एम बी ही सामायिक भुजा आहे, परंतु त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत. म्हणजे बी एम डी या कोनाच्या अंतर्भागामध्ये बिंदू क्यू येतोय म्हणून हे संलग्न कोन नाहीत. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, आता आपण पाहिले एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोन म्हणतात. आता या ठिकाणी लगेच सराव संच 15 आपण घेतलेल्या माहितीवरून सहज आपण सोडवू शकतोय. आकृतीमध्ये या ठिकाणी कोन ए डब्ल्यू बी दिला आहे. सारणी पूर्ण करायची आहे. अंतर्भागातील बिंदूंची नावे, बिंदू आर शब्द लिहा, बिंदू आर आहे बरोबर, बिंदू सी आहे, बिंदू एक्स आहे, बिंदू एन आहे. ओके, पाठीमागं बिंदू अशा शब्द लिहा. बिंदू आर, बिंदू सी, बिंदू एक्स, बिंदू एन हे बिंदू कोण या ठिकाणी ए डब्ल्यू बीच्या अंतर्भागात आहेत. बाह्य भागातील बिंदू या ठिकाणी बिंदू शब्द लिहा. आता आपण पाहिलं बरोबर, बिंदू टी, बिंदू यू, बिंदू टी, बिंदू यू, बिंदू क्यू, बिंदू फी, बिंदू वाय. ओके, हे बिंदू बाह्य भागात आहेत. आणि कोणांच्या भुजावरील नावे या ठिकाणी अगदी बरोबर, बिंदू ए, बिंदू डब्ल्यू आणि बिंदू बी. बिंदू ए, बिंदू डब्ल्यू आणि बिंदू बी ही भुजेवरील बिंदू आहेत. खालील आकृत्यामधील संलग्न कोणांच्या जोड्या लिहा. पहा या ठिकाणी संलग्न कोणांच्या जोड्या, लगतचे कोण घ्यायचे, लगत येणारा. पहा, कोन ए एन बी, कोन ए एन बी, कोन ए एन बी लगेचच घ्यायचा. कोन बी एन सी, कोन बी एन सी ही पहिली जोडी. यामध्ये एन बी ही सामायिक भुजा आहे. त्यानंतर कोन बी एन सी, कोन बी एन सी आणि कोन सी एन ए, कोन सी एन ए या ठिकाणी बी एन पहा, कोन बी एन सी आणि कोन सी एन ए. किरण एन सी ही सामायिक भुजा आहे, त्यांचे अंतर्भाग भिन्न आहेत. या दोघांचा पण एन हा सामायिक शिरोबिंदू आहे. ओके, आणि तिसरी जोडी हे 1 2, तिसरी कोन सी एन ए, कोन सी एन ए आणि कोन ए एन बी, कोन ए एन बी या ठिकाणी कोन सी एन ए आणि कोन ए एन बी सामायिक भुजा आहे एन ए. ओके, अशा पद्धतीने संलग्न कोणांच्या 3 जोड्या इथं आहेत. या आकृतीमध्ये संलग्न कोणाच्या कोन टी क्यू पी, कोन टी क्यू पी आणि कोन आर क्यू पी किंवा पी क्यू आर क्यू पी, कोन आर क्यू पी संलग्न कोणांची एकच जोडी आहे. इथं भिन्न अंतर्भाग आहेत. ही किरण क्यू पी सामायिक भुजा आहे आणि या ठिकाणी क्यू हा सामायिक आरबिंदू आहे, भिन्न अंतर्भाग आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण संलग्न कोणांच्या जोड्या मांडू शकतोय. प्रश्न तिसरा आपण पाहणार आहोत. खालील कोणांच्या जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसण्यास कारण लिहा. संलग्न नसल्यास कारण लिहायचं. कोन पी एम क्यू पहा कोठे आहे, कोन पी एम क्यू हा कोण आहे आणि कोन आर एम क्यू, कोन आर एम क्यू या ठिकाणी किरण एम क्यू ही सामायिक भुजा आहे. कोन पी एम क्यू याच्या अंतर्भागात टी हा बिंदू आहे आणि कोन आर एम क्यूच्या अंतर्भागात एस बिंदू आहे. म्हणजे यांचे अंतर्भाग भिन्न आहेत, सामायिक शिरोबिंदू आहे आणि या ठिकाणी किरण एम क्यू ही सामायिक भुजा आहे म्हणून ते संलग्न कोण आहेत. ओके, कोन आर एम क्यू हाच कोन आणि एस एम आर या ठिकाणी एस एम आर. कोन आर एम क्यू या कोणाच्या अंतर्भागात एस हा बिंदू आहे
आर एम एस किंवा एस एम आर यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत. एम आर या ठिकाणी सामायिक भुजा आहे. एम हा सामायिक या ठिकाणी आरंभबिंदू आहे किंवा सामायिक शिरोबिंदू आहे, परंतु यांचे अंतर्भाग भिन्न विभिन्न नाहीत. म्हणून कोन आर एम क्यू आणि कोन एस एम आर हे संलग्न कोन नाहीत. ओके. त्यानंतर कोन आर एम एस हा कोन आणि कोन आर एम टी कोन आर एम टी. पहा परत एकदा कोणते कोन आर एम एस आणि कोन आर एम टी यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत, कारण कोन आर एम टी मध्येच कोन आर एम एस आहे, त्यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत, म्हणून या ठिकाणी हे संलग्न कोन नाहीत. त्यानंतर 4 नंबर कोन एस एम टी. कोन एस एम टी हा कोन आणि कोन आर एम एस पहा या ठिकाणी बाजू एम एस ही सामायिक भुजा आहे, त्यांचे अंतर्भाग भिन्न आहेत. कोन एस एम टी आणि आर एम एस यांचे अंतर्भाग भिन्न आहेत, सामायिक शिरोबिंदू आहे, सामायिक भुजा आहे, म्हणून हे संलग्न कोन आहेत. ओके. त्यानंतर कोटी कोन आपल्याला पाहायचं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल या ठिकाणी कोन पी क्यू आर हा एक काटकोन आहे. या ठिकाणी पी क्यू आर 90 अंशाचा आहे. त्याच्या अंतर्भागात यस हा कोणताही बिंदू आहे आणि या ठिकाणी किरण मग क्यू एस काढलेला आहे आणि कोन पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर साहजिकच या दोघांची बेरीज 90 असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कोन पी क्यू आर मुळात जो मूळचा जो कोण आहे तो 90 अंशाचा काढला आहे, त्याच्या अंतर्भागात एस बिंदू घेतला आहे, क्यू एस जोडलेला आहे, किरण तयार केलेला आहे आणि त्यामुळे त्या किरणामुळे कोन पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर तयार झाले. त्या दोघांची बेरीज 90च असणार. यांची बेरीज 90 असणार आहे. बेरीज या ठिकाणी 90 येते, म्हणून ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोन परस्परांचे कोटी कोन असतात. म्हणजेच कोन पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर हे परस्परांचे कोटी कोन आहेत. ओके. त्यानंतर उदाहरण संग्रह सराव संच 16 आपण सोडणार आहोत. खालील काही कोणांची मापे दिली आहेत, त्यांच्या कोटी कोणांची मापे लिहा. कोटी कोन म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोणांना एकमेकांचे कोटी कोन म्हणतात. पहिला 40 अंशाचा कोटीकोन काढताना 40 अंशाचा कोटीकोन 90 मधून वजा करणं गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी 40 अंशाचा कोटीकोन 90 वजा 40 कंस 0 अंश बरोबर 50 अंश. ओके. अंशाचे कोण आहे 90 वजा 40 50 अंश. 63 अंशाचा कोटीकोन 90 वजा 63 म्हणजे दिलेला कोन 90 मधून वजा केल्यानंतर आपल्याला त्याचा कोटीकोन मिळणार. 40चा कोटीकोन 50 अंश. दोघांची बेरीज 90 आहे. 63 अंशाचा कोटीकोन 90 वजा 63 27 अंश. 63 आणि 27 अंश 90 अंश. 90 अंशाचा कोटीकोन 90 वजा 90 0 अंश आणि x अंशाचा कोटीकोन x हे अक्षर आहे, त्यामुळं 90 आणि x यांची वजाबाकी 90 वजा x भिन्न पदे आहेत, म्हणून x अंशाचा कोटीकोन 90 वजा x वजाबाकीच्या रूपात तसंच ठेवायचं. ओके. दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी y वजा 20 अंश आणि y अधिक 30 अंश एकमेकांचे कोटीकोन आहेत, तर प्रत्येकात कोणाचे माप काढा. या ठिकाणी y वजा 20 अंश आणि y अधिक 30 अंश या दोघांची बेरीज 90 असते. या ठिकाणी कंस आपण सोडला y वजा 20 अधिक y अधिक 30, तसंच कंस निघाल्यानंतर पद्धत तशीच राहणार. इथं अधिक आहे, वजा स्तरातले चिन्ह बदलले असते पण अधिक आहे. y वजा 20 अधिक y अधिक 30 बरोबर 90 अंश. स्वरूप पद 1y अधिक 1y 2y आणि वजा 20 अधिक 30, 30 मधून 20 गेले 10, एक अधिक चिन्ह एक वजा आहे. या ठिकाणी या दोघांची बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या 30 आहे, लहान संख्या 20 आहे. 30 मधून 20 गेले 10 उरले, मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक. ओके. 2y अधिक 10 बरोबर 90. स्वरूपपद एकत्रित करायचे. अधिक 10 डावीकडून उजवीकडे गेले 90 वजा 10 80. 2y बरोबर 80. या ठिकाणी 2 गुणिले आहेत. y बरोबर 80 भागिले 2 40 अंश. ओके. y बरोबर 40 अंश. या ठिकाणी y वजा 20 अंश हा एक पहिला कोण आहे. y वजा 20 म्हणजे 40 वजा 20 20 अंश. आणि दुसरा या ठिकाणी y अधिक 30 म्हणजे y ची किंमत 40 आहे. 40 अधिक 30 बरोबर 17 अंश. 20 अंश आणि 17 अंश त्या कोणांची मापे 20 आणि 70 90 अंश. ओके. In diagram, angle ABC is an angle. Here, write the name of the angle shown alongside
angle ABC. Okay, here write the name of its vertex. Vertex is point B. Okay, write the name of the arms. Here arm BA and arm BC. Write the names of the point marked on its arms. Point A, point B and point C. Okay, these are 3 points on arms. Then interior and exterior of an angle in the plane of the figure alongside the group of points like point N, point M and point T, which are not on the arms of the angles, form the interior of angle PQR. Point N, point O, point T, point M are the points in the interior of angles PQR. Okay, here the groups of the points in the plane of the angles like point G, point D, point E, point S. Okay, these are points which are neither on the arms of the angle nor in its interior from the exterior of the angle. Okay, the point G, point D, point S, point E, these all points are in the exterior of the angles. या ठिकाणी मराठी माध्यमामध्ये बोलताना चुकून या ठिकाणी बिंदूचं नाव नाही, पण बिंदू P, Q आणि R हे भुजेवरील बिंदू आहेत. बिंदू G, D, S आणि E या ठिकाणी हे बाह्य भागातील बिंदू आहेत. ओके, या ठिकाणी बिंदू दिलेला आहे परंतु नाव दिलेलं नाही, चुकून R म्हटलं गेलं असेल या ठिकाणी, तर R हा बिंदू बाह्य भागात नाही, भुजेवरचा बिंदू आहे. ओके, then adjacent angle, look at the angles in the figure alongside the ray MQ. Okay, the ray MQ is a common arm of the angle BMQ and angle QMD. Okay, while M is neither common vertex, the interiors of these angles do not have a single common point. Okay, the point M is interior in angle BMQ and point N is in interior of angle QMD. Total interior of these angles are different. Okay, such angles are called adjacent angles. Adjacent angles have one common arm and the other arm line of the opposite sides of the common arm. Okay, side MB and side MD are opposite sides of that arm MQ. Okay, they have a common vertex. M is a common vertex here. Adjacent angles have a separate interiors. Okay, in the given figure, MB is the common arm. Okay, MB is the common arm of the angles BMD and angle BMQ. However, they are not adjacent angles because they do not have separate interior. Okay, angle BMD and angle BMQ have not a separate interior. Okay, therefore the definition is the two angles which have a common vertex, okay, common arm and separate interior are said to be adjacent angles. Okay, are said to be the adjacent angles. See again from figure, the two angles which have a common vertex, M is a common vertex, a common arm MQ and separate interior. The interior of BMQ, angle BMQ and the interior of angle QMD are separate. Therefore, two angles are angle BMQ and angle QMD are said to be adjacent angles. Okay, here 3 points are important in definition: common vertex, common arm and separate interior. Okay, then practice set number 15. Observe the figure and complete the table for angle AWB. Okay, here points in the interior: point R,
point C, point X, and point N. Okay, the points are exterior, point T, point U, point Q, point V, and point Y. Okay, points on the arms of the angles here, point A, point W, and point B. Okay, second question here, name of the pairs of adjacent angles in the figure below. Question number second, name of the pairs of adjacent angles in the figure below. Angle here ANB, angle ANB, angle BNC. The pairs of adjacent angles are angle ANB and angle BNC. Second pair, angle BNC, angle CNA. Third pair, angle CNA and angle ANB. Okay. Question number third, are the following pairs of angles adjacent? If not, state the reason. Angle PMQ and angle RMQ. Angle PMQ and angle RMQ are the adjacent angles because M is a common vertex, arm MQ, common arm, and interior are separate. Okay, interior are separate of that angles. Then angle RMQ, angle RMQ and angle SMR are not adjacent angles because these angles have a common vertex M, a common arm MR. Okay, common vertex M, common arm MR, but their interior are not separate. Okay, then angle RMS, angle RMS and angle RMT, these are also are not adjacent angles because their interiors are not separate. Okay, and fourth, angle SMT, angle SMT and angle RMS, these are adjacent angle. M is a common vertex, arm MS is a common arm and separate interior. Okay, the next point, complementary angles. See in figure, draw angle PQR is a right angle at a triangle. Here point S in the interior of angle PQR. Then draw a ray QS. The addition of angle PQS and angle SQR are 90 degree. Okay. The definition is, if the sum of the measures of two angles is 90 degree, they are known as complementary angles. Okay. Angle PQS plus angle SQR is equal to 90 degree. Therefore, angle PQS and angle SQR are mutually complementary angles. Then practice set number 16. Question number first, the measures of some angles are given below. Write the measures of their complementary angles. And first is angle 40. Let the measure of complementary angle of 40 degree BX. Okay, that means 40 plus X is equal to 90 degree, or 90 minus 40. Addition of 40 degree and plus X is equal to 90 degree. Subtracting 40 from 90 degree, we get complementary angle of 40. Okay, 90 minus 40 is equal to 50. Then complementary angle of 63 degree. The complementary angle of 63 degree is equal to 90 minus 63, 27 degree. The complementary angle of 90 degree, 90 minus 90, 0 degree. Okay, the complementary angle of X degree, here 90 minus X keep as it is. Okay. Question number second here, y minus 20 degree and y plus 30 degree are the measures of complementary angles. Find the measures of each angle. The sum of the measures of the complementary angles is 90 degree. Therefore, y minus 20 plus y minus 30 is equal to 90 degree. That means y minus 20 plus y plus 30 is equal to 90 degree. Addition of these two angles, these two angles are complementary to each other.
Therefore addition must be here 90 degree. Y plus y 2y plus 30 minus 20 plus 10. 2y plus 10 is equal to 90. 2y is equal to 90 minus 10. 90 minus 10 80. 2y is equal to 80. Y is equal to, dividing both sides by 2, we get y is equal to 40. The measure of first angle y minus 20, y is 40, 40 minus 20, 20 degree, and y plus 30 is equal to 40 plus 30 is equal to 70 degree. The measures of the angles are 20 degree and 70 degree respectively. The measures of angles are 20 degree and 70 degree respectively. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही लाभ द्या. धन्यवाद.